नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. भारताचे 12वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं निधन झालंय. त्यांनी 1997 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. 11 महिने ते पंतप्रधान पदावर होते. त्यांचा जन्म पाकिस्तानातील झेलम शहरात झाला होता आणि त्यांनी 1942च्या चले जाव चळवळीतही भाग घेतला होता. त्यांची राजकीय कारकीर्द दिल्ली महानगरपालिकेपासून सुरू झाली आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर संयुक्त आघाडी सरकारचे नेतृत्वही केले होते. मात्र 1999 नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारपासून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण 3 दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. त्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. भाजपाला 132 जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झालेला असताना आता शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री पदासाठी अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या असल्याचं दिसतंय. पुणे हे महाबळेश्वर आणि लोणावळ्यापेक्षाही थंड झाले असून पुण्यातील तापमान 9 डिग्री अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले. त्या पाठोपाठ अहिल्यानगर, नाशिक मधील निफाड आणि जळगाव जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर फेंगल या चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेकडे सरकत असून या वादळाचा प्रभाव प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, केरळ या राज्यात जाणवणार आहे. कात्रज चौकातील वाहतुकीत उड्डाणपुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. उड्डाणपुलाच्या मुख्य चौकातील सेगमेंटल लॉन्चिंगचे काम सुरू होणार असल्याने ही वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पत्र काढले. हे बदल 3 डिसेंबर पासून प्रायोगिक तत्वावर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाहीये. सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतात. मात्र महायुतीतील चर्चा अद्याप संपलेली नसल्याने सत्ताधारी पक्षांमधील समन्वयावर विरोधकांच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र यातच आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून देवेंद्र फडणवीस हे त्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. खासदार झाल्यानंतर प्रियांका गांधी आज पहिल्यांदाच वायनाडला जाणार आहेत. राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडल्यानंतर येथे पोटनिवडणूक झाली. त्यानंतर प्रियांका गांधी आज वायनाड येथे आभार सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेस पक्षाशी संबंधित गांधी घराण्यातील 3 सदस्य एकत्र संसद सदस्य होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेचे खासदार आहेत आणि प्रियांका गांधी वाड्रा ह्या वायनाड मधून आहेत, तर सोनिया गांधी राजस्थान मधून राज्यसभेच्या खासदार आहेत. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मुंबईच्या कार्यालयात या जर्सीचं अनावरण केलं. यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर उपस्थित होती. टीम इंडियाची ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी ॲडिडासने तयार केली आहे. फेंगल वादळामुळे तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरुची, कंडालोर, मैयाथुरलाई, राणीपेट्टई येथील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तंजावर, तिरुविदाई मारुदुरू आणि कुंभकोणम तालुक्यांमध्ये आज फक्त शाळांना सुट्टी देण्यात आली. उत्तर नायजेरियातील नायजर नदीत भीषण अपघात झालाय. 200 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे आणि या घटनेत 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मृतांमध्ये बहुतांश महिला असून कोगी राज्यातून नायजर राज्यात जात असताना भरधाव वेगामुळे हा अपघात झालाय. यात आणखी 100 लोक बेपत्ता असल्याची माहिती नायजर राज्य आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीकडून देण्यात आली. वेळ झाली या टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.